ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे। दिल्लीत प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी ही भेट झाली। विशेष म्हणजे संजय देशमुख हे काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते। दरम्यान या भेटीनंतर संजय देशमुखांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। पाहूया। प्रत्यक्ष ते दिल्लीत आणि मी दिल्लीत असल्यामुळे आमची प्रत्यक्ष भेट झाली। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात। भेटणं हे गैर नाही, म्हणून भेटी गाठीचा याचा कोणताही अर्थ लावू नये। टायगरचं ऑपरेशन कसं करणार मला सांगा। वाघ तुम्हाला हात लावू देईल? तुम्हाला फक्त ऑपरेशन गिधाड शोधतं। हळूहळू संपूर्ण उबाटा ही शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आल्याशिवाय राहणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदेचे खासदार प्रतापराव जाधवांची भेट घेतल्यानं नव्या चर्चांना तोंड फुटलंय। राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी रविवारी मातोश्रीवर बैठक बोलावली होती। दरम्यान या बैठकीत संजय देशमुखांनी ऑनलाईन उपस्थिती लावली। मात्र आता त्यांनी प्रतापराव जाधवांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। घरात मुलीच्या लग्न सोहळ्याचं कारण देत प्रत्यक्ष बैठकीला हजर राहणं संजय देशमुख यांनी टाळलं होतं। मात्र आज दिल्लीत प्रतापराव जाधव आणि संजय देशमुखांमध्ये चर्चा झाली आहे। त्यांचं एक पर्सनल वैयक्तिक काम होतं। आज त्यांनी सुद्धा त्याचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांच्या संस्था आहेत। त्यांचं एक असंच आयुषच्या कॉलेजच्या संदर्भामध्ये त्यांना थोडी माहिती घ्यायची होती आणि म्हणून त्यासाठी मी इथं दिल्लीत असल्यामुळं आणि योगायोगानं तेही आज सकाळी इथं आलेले असल्यामुळं त्या ठिकाणी मी आहे तर या चहा घ्यायला म्हणून आपण भेटू, बोलू, चर्चा करू म्हणून ते आले। काही तांत्रिक अडचणीमुळे मी आपल्याच माध्यमावर पाहत होतो, ऑनलाईन ते त्या बैठकीला उपस्थित होते। असं नाही की ते त्या ठिकाणी गैरहजर होते। आणि आज ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ते दिल्लीत आणि मी दिल्लीत असल्यामुळे आमची प्रत्यक्ष भेट झाली, एवढाच फरक। भेटतात ते अनेक जण भेटतात, मला भेटतात। भेटण्याला आमचा काही हे नाही। आम्ही प्रत्येकाशी आणखीन आमचे जे संस्कार आहेत त्या संस्काराप्रमाणे आम्ही प्रत्येकाशी भेटतो। तो विरोधक जरी असला, भेटणं हे गैर नाही आहे आणि याची कबुली स्वतः त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने दिलेली आहे। म्हणून भेटी गाठीचा याचा कोणताही अर्थ लावू नये असं माझी विनंती राहील। एक निश्चित कालच्या बैठकीतून दिसून आलंय की उबाटामध्ये अंतर्गत गडबड्या सुरू झालेल्या आहेत। मातोश्रीवरील बैठकीत प्रत्यक्ष हजर नसलेले संजय देशमुख दुसऱ्या दिवशी दिल्लीत कसे, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। वैयक्तिक कामानिमित्त भेटल्याचं जाधव यांनी सांगितलं असलं तरी दोघांचे मैत्रीपूर्ण नातं सुद्धा जाधवांनी यावेळी अधोरेखित केलंय। त्यामुळे भेटीगाठी होत असतात असंही यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले। आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईंट आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे। मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात। मला वाटते उद्धव साहेब सुद्धा फडणवीस साहेबाला अनेकदा भेटायला गेलेली आहेत, पण त्यावेळेस काही फार मोठं। प्रतापराव जाधवांच्या भेटीनंतर संजय देशमुख यांनी देखील स्पष्टीकरण दिलं। उद्धव ठाकरेंना भेटीमागच्या कारणाचं स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मतदारसंघातील महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामानिमित्त भेट घेतल्याचं संजय देशमुखांचं स्पष्टीकरण। काल बैठकीला संजय देशमुख प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती। मात्र आज दिल्लीत जाऊन प्रतापराव जाधवांची भेट घेतली, त्यामुळे त्यांनी ठाकरेंना संपर्क करून भेटीचं कारण सांगितलं। खासदारांची गैरहजेरी आणि भेटीगाठीवरून शहाजीबापू पाटलांनी देखील एक मोठा दावा केला। फक्त खासदार नाही, हळूहळू संपूर्ण ठाकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे येईल असं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलंय। औरंगजेबाला धनाजी संताजी दिसत होते, तसं रात्रंदिवस उठलं झोपीतनं का ह्या नाव एकनाथ शिंदे साहेब दिसत आहेत। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी राजकीय जी गुवाहाटीला जाऊन घडामोड केली त्या दणक्यातनं ही दोघं अजूनही सावरलेली नाही। आणखी काही खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत? काही आणखी हळूहळू संपूर्ण उबाटा ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी निश्चितपणानं शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आल्याशिवाय राहणार नाही। ठाकरेंच्या खासदारांची बैठकीला प्रत्यक्ष गैरहजेरी आणि भेटीगाठींमुळे ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे। दरम्यान संभ्रम निर्माण करण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू आहे। टायगरचं ऑपरेशन तुम्ही कसं करणार असा टोला राऊतांनी लगावला।
तर राजकीय दृष्ट्या संपलेल्यांनी वाघाची भाषा करू नये असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय. आता आम्ही ऑपरेशन वुल्फ करू ना. म्हणजे ऑपरेशन वुल्फ होतं ना. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा. वाघ तुम्हाला हात लावू देईल काय. वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं, ते लांबून इंजेक्शन वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. पण ते वाघ दुरावा ठेवून आहेत पक्षप्रमुखांपासून. अजिबात नाही. वाघ मोकळ्या जंगलामध्ये फिरताय. की ऑपरेशन टायगर होणार नाही, ऑपरेशन उल्फ करू. मुळामध्ये संजय राऊत तुम्हाला फक्त ऑपरेशन गिधाड शोभतं, कारण गिधाडाची वृत्ती आणि गिधाडाची प्रवृत्ती तुमची आहे. ज्या पद्धतीनं गिधाड मरणावर टिपलेलं असतं त्या पद्धतीनं संजय राऊत तुम्ही मरणावर टिपलेले आहात. त्यामुळे तुम्ही ऑपरेशन वुल्फ, ऑपरेशन टायगरची भाषा करू नका. तुमचं ऑपरेशन गिधाड करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय. मागील अनेक दिवसांपासून ठाकरेंचे खासदार फुटणार अशा चर्चा सुरू आहेत. ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत बैठक झाल्याच्या चर्चाही झाल्या आहेत. या चर्चांनंतर ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावली. मात्र या बैठकीत प्रत्यक्ष 4 खासदारांनीच हजेरी लावली. तसंच संजय देशमुख आणि जाधवांच्या भेटीनंतर आता पुन्हा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.